रे खोप्यामंदी खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तीन, झोका झाडाले टांगला. माणसाने जन्म घ्यावा व तो नात्यात रूपांतरित व्हावा. पहिले नाते लाभते आईवडिलांचे, जे स्वीकारतात आपली संपूर्ण जबाबदारी. मग आपण लहानाचे मोठे होतो, स्वतःचे एक नवीन विश्व उभारतो, जगाचे सर्व चांगले वाईट नियम थोड्याफार फरकाने स्वीकारतो. आयुष्याचा मार्ग चालतच राहतो. नमस्कार मित्रांनो, मी संध्या अमित टिंगरे पुन्हा आज आपल्या भेटीस एका नवीन कवितेसोबत. वर उल्लेख केल्याप्रमाणे माणूसच नव्हे तर सर्व सजीवांची आयुष्य जगण्याची पद्धत ही थोड्याफार फरकाने सारखीच असते. पण फरक असतो तो त्या व्यक्तिमत्वावर केला जाणाऱ्या संस्कारांचा. कारण हे संस्कारच एका सजीवाचे दुसऱ्यापासून असणारे वेगळेपण दाखवत असतात. याला पशुपक्षीही अपवाद नसतात. खरे तर ही कविता प्रतिकात्मक आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या कविता वाचनाला, ज्याचा विषय आहे घरटं. घरटं. घरट्यातून आकारतो एका कुटुंबाचा संसार. घरट्यातून आकारतो एका कुटुंबाचा संसार. घरटे देते कुटुंबास पूर्णत्व आणि आकार. घरट्यातूनच गवसते मायेची ऊब. घरट्यातूनच गवसते मायेची ऊब. छोट्या छोट्या पिलांना विसावण्यासाठी असते मायबापाची कूस. ह्याच घरट्यात संपूर्ण कुटुंब आपला उदरनिर्वाह करत असतं. ह्याच घरट्यात संपूर्ण कुटुंब आपला उदरनिर्वाह करत असतं. प्रत्येक येणारा नवीन दिवस आनंदाने जगत असतं. ह्याच घरट्यात पिलांवर होतात कुटुंबाचे संस्कार. ह्याच घरट्यात पिलांवर होतात कुटुंबाचे संस्कार. चोचीत दाणा घेऊन आकाशात करायचा कसा संचार. घरट्यातच पिलांना पंखात भरलं जातं बळ. घरट्यातच पिलांच्या पंखात भरलं जातं बळ. शिकवला जातो इथंच पिलांना पोटभरीचा खेळ. घरट्यातच निर्माण होतात सुखदुःखाच्या आठवणी. घरट्यातच निर्माण होतात सुखदुःखाच्या आठवणी. घरटं नेहमी सांगत असतं आईबापाच्या डोळ्यातील कहाणी. घरट्यातच आईबाप पिल्लांसाठी जीवाचं रान करतात. घरट्यातच आईबाप पिल्लांसाठी जीवाचं रान करतात. स्वतःच्या आयुष्याचा मोलाचा ठेवा पिलांसाठी सर्व खर्च करतात. घरट्यातच पिले स्वावलंबी होतात. सर्व काही शिकून सवरून जगाला सामोरे जाण्यासाठी सर्वतोपरी सज्ज बनतात. घरट्यातच पिले स्वावलंबी होतात. सर्व काही शिकूण सवरून जगाला सामोरे जाण्यासाठी सर्वतोपरी सज्ज बनतात. आता मात्र वेळ येते पिलांनी भरारी घेण्याची. आता मात्र वेळ येते पिलांनी भरारी घेण्याची. स्वतःच्या पंखातील बळ आकाश विहारात आजमविण्याची. आता मात्र घरट्यात काहीच शिल्लक नसतं. आता मात्र घरट्यात काहीच शिल्लक नसतं. घरटं देतं आर्त साथ पिलांना, ज्यांनी घरटं कायमचं सोडलेलं असतं. अशा एकाकी घरट्यात फक्त 2 जीवांचाच नुसता चिवचिवाट असतो. अशा एकाकी घरट्यात फक्त 2 जीवांचाच नुसता चिवचिवाट असतो. त्यातला एक जीव आई तर दुसरा जीव बाप असतो. त्यातला एक जीव आई तर दुसरा जीव बाप असतो. नमस्कार.